नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सगळेजण? आय होप तुम्ही सगळे छानच असाल. आफ्टर लाँग टाईम पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. मधल्या काही काळात व्हिडिओ बनवताच आले नाहीत, कारण 2 मुलांची देखरेख करून सगळं मॅनेज करणं सोपं होत नव्हतं. मुलांची कुठंतरी विटंबना होत होती असं वाटायला लागलं. म्हणून म्हणलं थोडे दिवस आपलं करिअर बाजूला ठेवू. त्यानंतर म्हणलं आज नव्याने सुरुवात करावी, म्हणून पुन्हा एकदा व्हिडिओ बनवण्यास सुरुवात करायची. आय होप तुम्ही मला सगळेजण सपोर्ट कराल. तर बघा, सकाळचा छान अशी चहा पाणी वगैरे करून घेतला, देवपूजा केली. त्यानंतर बघा माझी छान सुंदर अशी लाडकी लेक झोपेतून उठली होती. तिच्यासोबत थोडं खेळून झालं. तिच्यासोबत खेळलं का जरा सकाळ खूप छान जाते. त्यानंतर मग आपली रोजचे रुटीन चालू झालं होतं. सकाळी छान अशी भाकरी वगैरे बनवल्या होत्या. त्यानंतर सगळं आवरून घेतलं, कारण आज मुलांचा स्कूलचा पहिला दिवस असल्यामुळे थोडीशी धावपळ उठते. वेळेत सगळं आवरावं लागतं, म्हणून म्हणलं पटपट आवरून घेतलं. सकाळचं सगळंच छान अशा भाकरी वगैरे करून घेतल्या होत्या. खरं तर टिफिनला त्याच्यासाठी 2 चपात्या वगैरे करून घेतल्या होत्या. नंतर म्हणलं 2-1 भाकरी टाकून घ्याव्यात, कारण चपातीनं थोडंसं असं पोट गच्च राहतं, त्यामुळे भाकरीच बनवल्या. तर बघा अगदी छान अशा भाकरी वगैरे बनवून घेतल्या. त्यानंतर सगळं आवरून घेतलं. नंतर मग मुलांची तयारी करायला सुरुवात होती. मग बाकीचं घरातलं सगळंच आवरायचं होतं. तेव्हापर्यंत मग म्हणलं माझी लहान मुलगी बियांचे सीड्स छान खाते, म्हणून म्हणलं तिला सगळ्याचे मिसळून थोडे सीड्स करून दिले ना, तर ती छान खात बसते. मग तिचं होईपर्यंत मोठ्या मुलग्याचं आवरून होतं. मग तिला थोडं खेळवत बाकीचं आवरून घेतलं. अशा प्रकारे याचं रुटीन होतं. खरं तर पहिला दिवस असल्यामुळं मला काय म्हणतात दाखवत होते, कारण आतापर्यंत मुलं 1-2 तासच स्कूलमध्ये जाऊन येत होते. परंतु आता दिवसभर अगदी बसल्यामुळं खूप जरा अशी काळजी चिंता असे वाटत होती. आय होप तुमचे जर मुले लहान असतील तर तुम्हाला सगळेजण माझ्याशी रिलेटेड करणार. आणि त्यानंतर बघा त्याच्या पप्पाने काल संध्याकाळी छान ते पेढे आणले होते. ते त्याच्यासाठी दिले, कारण तो काही बिया वगैरे खात नाही. तो पण त्यांना रिटर्न केला. ठीक आहे म्हणलं, बाकी बनवून दिलं. मग सगळे आवरून वगैरे